मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून रोजी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाने ठेवलेल्या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। पण सरकारच्या शिष्टमंडळाने भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा 1 महिन्याचा वेळ देत आंदोलन स्थगित केलं आहे। दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातीलच वडी गोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे 5 दिवसांपासून उपोषण यांनी सुरू केलं आहे। या दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांची भेट घेतली। उपोषण सोडून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांना आमंत्रितही करण्यात आलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली। फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज हाके साहेबांना आणि वाघमारे साहेबांना भेटा, त्यांना विनंती करा की उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे, त्यावेळेस जर आपण आलात तर आपल्याशी चर्चा करून ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यावर नक्कीच आजपर्यंत दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही म्हणून, आणि त्याच पद्धतीने आम्ही पण सगळेजण हे करत आलेलो आहे। आज त्याकरता खास संदीपाजी भुमरे साहेब छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार आहेत, आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमच्या तिघांचं शिष्टमंडळ आज हाके साहेबांची आणि वाघमारे साहेबांची चर्चा करायला आम्ही इकडे आलेलो। त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। आता त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मुंबईला उद्या चलावं आज उपोषण सोडून, आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन नाही निघालं तर परत तुम्ही उपोषण करू शकता। पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ हे 5 जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे। त्या शिष्टमंडळाबरोबर उद्या अन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू। या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही हाके साहेबांना आणि त्यांचं आता आम्ही मेडिकल हे केलं, कराड साहेब स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यातला ज्ञान आहे। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भले उपोषण सोडू नका, पण पाणी घ्यावं अशी आमची आपल्याला विनंती आहे। आपण निर्णय घ्यावा। वाघमारे साहेब, आमची आपल्या दोघांनाही विनंती आहे, हाके साहेब आणि वाघमारे साहेबांना, कारण की आम्ही तुमचा प्रश्न 100% सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू, आणि अशी कुठलीही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते। 100% तुमचं सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारच्या दरबारी मांडून त्या सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, एवढंच आपल्याला इकडे शब्द देतो।